हेलो दोस्तों, स्वागत है आप सभी का एक और नई वीडियो में। नवीन वर्षाची चांगली सुरुवात करायचं ठरवलं होतं, तर विचार केला की 31ची पार्टी करण्यापेक्षा आपण लवकर झोपू आणि सकाळी लवकर उठूया आणि जाऊया देवदर्शनाला। तर देवाचं दर्शन कुठल्या होणार आहे ते तुम्हाला बघायला मिळेलच पुढे व्हिडिओमध्ये। आणि हम जा रहे सौर्या में और दो और दोस्त थे और ये ब्लॉग हिंदी और मराठी होने वाला है, तो मराठी पब्लिक जरा ॲडजस्ट करा। आपली एनटुडी घेऊन निघालोय, पण त्याआधी आपल्याला सगळ्यात मोठं काम करायचं आहे। ये नंबर प्लेट को चेंज करना है। एवढी भारी नंबर प्लेट आहे ती चेंज करायला लागेल, नाही तर मग आपले मामा आहेत तिकडे उभे, ते स्वागत करतील आपलं। ये दो नंबर प्लेट चेंज करते सबसे पहले, क्योंकि देखो पकड़े या ना पकड़े अलग बात है, हम अपनी तरफ से पूरे क्लियर चाहिए। और ये देखो दोनों के पास दो हेलमेट है, तो टेंशन की बात नहीं, सेफ्टी पूरी है। चला, नंबर प्लेट निकालने का काम हमारे सौर्या जी पे सौंपा है हमने, और वो सौंपेंगे उसको अच्छे तरीके से। दो नंबर प्लेट लाए रे, वो नंबर प्लेट निकालनी पड़ेगी। देखो देखो इसमें और इसमें क्या फ़र्क है, देखो कौन सी किंग लग रही है बताओ ज़रा आप कमेंट में। ये देखो लगाओ चलो इसको। और ये दोनों नंबर प्लेट अपने सौर्या जी ने खुद अपने हाथों से बनाई है। अगर आपको झूठ लग रहा है तो इंस्टाग्राम पे रील देख सकते हो, लिंक डिस्क्रिप्शन में देता हूँ मैं। अभी हमारे दोस्त भी आ गए, तो टोटल हम 4 लोग हो गए। ये देखो किंग गाड़ी लेके आया। ये पावर बैंक घेतले का? दा पावर बैंक घेऊन जा। ये देखो ऐसे दोस्त है, पावर बैंक बोली थी पर नहीं लाए, क्या करें। तो देखो सौर्या जी ने पूरा रुमाल बांधा है मुंह पे, क्योंकि उनका गमेला हेलमेट लाया उन्होंने। देखो आधा नीचे से पूरी आवाज़ आती है। और नल्लो तुम्हारा हेलमेट किधर है? हाँ हेलमेट है। और प्रसाद जी, अगर आप ये ब्लॉग देख रहे हो तो आप एक नंबर के नल्ले हो, आपको कुछ बोलना है? एक छुट्टी नहीं घेऊ शकत बाबा तू। चलो चलते, अभी 4 जन आ गए, बस हो गए 4। तो दोस्तों देखो पेट्रोल तो एकदम फुल कर लिया है, अभी सीधा मिलते हैं मंदिर के नीचे। पर उससे पहले हमारा मोटो व्लॉग भी होगा, क्योंकि हम सब तरीके के व्लॉग्स करते हैं एक ही व्लॉग में, तो मोटो व्लॉग का भी मज़ा लीजिए। और देखो एनटुडी के 10,000 किलोमीटर और ये पेट्रोल। तो चलो चलते हैं फटाफट, क्योंकि चार्जिंग भी बचा नहीं है। और मैं भी रुमाल बांध लेता हूँ क्योंकि ठंडी लग रही है भाई, हेलमेट के अंदर भी हवा लगती है। तो चलो, अभी टाइम आ चुका है मोटो व्लॉग को एंजॉय करने का। तो दोस्तों स्वागत है आप सभी का मेरे मोटो व्लॉग में। और ये गोप्रो और माइक से शूट नहीं हो रहा है, इसलिए मेरा आवाज़ थोड़ा अलग आ सकता है। ये मोबाइल पकड़ के रखा है सौर्या ने, ताकि आपको मोटो व्लॉग जैसा फील आए। तो देखो सुबह का गोल्डन आवर आय हाय क्या वाइब आ रही है, सोचा आपके साथ शेयर कर लूँ, इसलिए पे शूट हो रही है। और मुझे बहुत ज़ोर से गाना गाने का मन भी कर रहा है, पर मैं नहीं गाऊंगा क्योंकि आप व्लॉग छोड़ के भाग जाओगे, मुझे पता है। तो व्लॉग को लास्ट तक देखना, आपको ज़रूर मज़ा आएगा। वीडियो को लाइक कर दो, चैनल को सब्सक्राइब कर दो। अभी मिलते सीधा मंदिर के नीचे, अगर बीच में रास्ते में कुछ हुआ तो मैं दिखा दूंगा। दोस्तों एक्सीडेंट देखो, चलो अच्छी बात है, ज़्यादा डैमेज नहीं हुआ है। फिर भी गाड़ी ज़रा संभाल के चलाओ, हम भी धीरे धीरे चलते आगे। फाइनली हमें पार्किंग को जगह मिल चुकी है, और मला जाम थंडी लगते का काय माहिती। चला जाऊ आता वरती, गर्दी तर ज़रा जास्त है, देखते ऊपर जाके कैसा क्या। और हेलमेट हाथ में लिए, अपने दोस्त का शॉप है यहाँ पे, तो उधर रखते। काय बोलतो काय फ्री फायर नाही खेळत बाबा, फ्री फायर नाही, आम्ही BGMI पण काहीच नाही केलं, तरी सोडला लागला तर काय करतो। चलो जाऊ वरती। डेटा कॉपी वेस्ट चालू आहे, सौर्यानी अख्खा ब्लॉग डिलीट केलेला मागचा, म्हणून आता पेनड्राईव्ह घेऊन आलोय, पूर्ण डेटा कॉपी वेस्ट करून टाकू, आताच काय विषय नाही। आणि सगळ्यात आधी आमच्या सौर्याच दमल 100%। सोम जी कैसा लग रहा है? बस एवढंच। थंडी लग रही, थंडी गेली बाबा, स्वेटर घालून आलो थंडीसाठी, थंडीच नाही राहिली। जसा बोललेलो तसं सौर्याची झाली पुरी। आणि आपल्या भावाचं दुकान आहे, भावा दुकानाचं नाव सांग। पिढी पुष्प भंडार दुकानाचं आपलाच दुकान आहे, आणि ही दर्शनाची लाईन आपल्या भावाला, अख्खी दर्शनाची लाईन आहे। जेवढा विचार केलेला त्यापेक्षा डबल गर्दी, पण आपण दर्शन करूनच जाऊ, काय टेन्शन नाही। हे बघ दर्शन भेटेल ना आपल्याला, भेटेल ना। बस चला जाऊ आता वरती। झाला का तुझं दम खाऊन?
नाही बोलतो. नवीन वर्षाची सुरुवात कशी व्हायला पाहिजे तरी अशी. तर गर्दी आहे आज, एवढी पण नाही, नॉर्मल आहे. आणि कुठल्या कुठल्या दिवशी गर्दी असते भाऊ, सांग जरा आपल्याला. गर्दी रविवार आणि मंगळवारच असते, इतर दिवशी नॉर्मल असते, काय विषय नसते. हे बघा, जेव्हा तुम्हाला यायचं असेल आणि गर्दी नको असेल तर कुठल्या कुठल्या दिवशी येऊ शकतो सांग. सोमवार गुरुवार तुम्ही येऊ शकता. तुम्हाला गर्दी एवढी नाही भेटणार, नॉर्मल. आणि संध्याकाळी या. सकाळी आणि संध्याकाळी. पण तुम्हाला मजा करायची असेल तर पालखीला येऊन बघा. पालखीला काय मजा असते ती. पालखीचा ब्लॉग टाका तुम्ही. पालखीचा ब्लॉग करू, पालखीला पण येऊ, काय विषय नाही. आता ब्लॉग चालू झाले तर आपले काय टेन्शन नाही. सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. चला आता दर्शन घेऊ मंदिरात. चला आता दर्शन घेऊ. पण आतमध्ये मोबाईल अलाउड नसेल तर दर्शन घेतल्यानंतरचा व्हिडिओ. मोबाईल तर अलाउड नाही. तर नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आईच्या दर्शनाने सुरुवात झाली आपली. आणि हा एवढा सारा प्रेम दिलाय त्यांनी, आतमधून प्रसाद दिलाय. युट्यूबर आहे, बोलतात युट्यूबरला घेऊन जा एवढा मोठा. तर ऋतिक दादांनी आपल्याला दर्शन दिले. ऋतिक दादा जरा प्रेममध्ये आहे ना. हे ऋतिक दादा आपल्या दुकानात नक्की जा, आपले ते. आणि आपले व्ह्यूअर्स आल्यावर जरा त्यांना सांभाळा. चालेल, फक्त मोकळ्या दिवशी या, जेव्हा गर्दी नसते तेव्हा, सोमवार गुरुवार. एवढा प्रसाद दिला रे. चला भेट दिले, भेट. चला तर दर्शन झालंय आपलं. जरा तुम्हाला सिनेमॅटिक व्ह्यू दाखवतो इकडचा, किती गर्दी आहे. एन्जॉय करा.
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आईचं दर्शन घेऊन वर्षाची सुरुवात झाली. मस्त एन्जॉय केलं, आईचं दर्शन झालं. ऋत्विक दादा तुमच्या शॉपचा डिटेल सांगा. शॉप पेढी पुष्प भंडारे श्री क्षेत्र एकविरेला वरती डायरेक्ट गेटाच्या समोर आहे. नंबर किती आहे शॉपचा? शॉपचा नंबर आपल्या इथून 14 नंबर आहे. आपल्याला भावाचं दुकान आहे. काय मेसेज करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्रामची लिंक देतो भावाची. मेसेज करून बिंदास या आणि दर्शन करून घ्या. तो ब्लॉग कसा वाटला? ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. कसं रे, काय विषय? लाईक करा सबस्क्राईब करा पण करा शेअर पण करा. काय बोल सगळं तर बोलली. चॅनल खलास.